उघडे पंढरपुराले भक्त मंडळी केले उभे केले देवरी सोहाल भोरवाल दान दयाचे ब्रह्मादिका ध्यान बाहुले समान विटेवरी साधू रूप पाहता डोळे सुंदर पाहता गोपविषू महिमा वर्णिता जेने मस्तकी वंदिला भक्ती देखो जन्म जन्मी सर्वे माय बघिले विवरता वरं पुंडरिका समागत दिष्टतमा ब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगते ज्योतिकामोदिवक्त्रं प्राणिशवादा पुनरारे लक्ष्मण समाधिस्थवति शरण शरण हनुमंता श्री संतांची ज्ञानो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले भक्त पुंडली केले उभे केले विटेवरी दोहा विठोबा दयाची ब्रह्माधिका पाऊले समान विटेवरी प्राप्त प्रसंगी सेवा किम निमित्त आहे. आता हे काही प्रत्येक रोज कीर्तन करायला सांगितली गरज 2:30 वाजता सुरू होते महाराज जागे वारे आरती होते तरी आपलं चंदन नाही लागलं सगळे त्याला आणि ते 3 वाजतापासून काकडा करणारे आपल्या याच्यात मंडळी आहे. सकाळी काकडा आणि दिल्लीचा लगेच प्रस्थान आणि प्रस्थानानंतर थोडं पुढे चालत गेले की चहा झाला की नाश्ता झाला की चहा झाला की नाश्ता की जेवण आणि जेवण झालं की थोडंसं प्रवचन झालं थोड्या आम्ही टाकायला माणसं जातात शिट्टी होते खूप कमी लगेच चालणं सुरू आणि गेले गाव आलं उत्तमाचं गाव आलं नियम आहे आपल्या दिल्लीचा की कीर्तन झालं पाहिजे. तर काल रात्रीचं कीर्तन झालं नाही त्याला कारण असं आहे जागाच मिळते कीर्तन कुठे करतो आणि आजचा असा योग आहे. आजचे आपले जे अन्नदाते आहे यजमान आहे हरिभक्ती परायण आसारामजी बियाणे श्री रामलीलाची बियाणे आणि आसारामजी बियाणे माणसाजवळ संपत्ती अशाला महत्व नाही राष्ट्रत्व नावाचा गुण अशाला महत्व आहे. संपत्ती अशाला महत्व नाही दातृत्व नावाचा गुण असायला महत्व आहे. आजच्या दिवशी कीर्तनाला सुरुवात करायच्या अगोदर आपल्याला कीर्तन काय म्हणजे काय अभंग मोठा घेतला पण अभंगाचा एक शब्दही सुटणार नाही एवढ्या शब्दात टाकत असतो. आपल्याला सांगायचं असं आहे की त्या दातृत्व असणाऱ्या व्यक्तीनं आज गेल्या 26 वर्षापासून आता हे 27 वर्ष आपण जेवढो म्हणजे 27 वर्ष त्यांचं अन्नदानाचं पूर्ण त्यांनी अन्नदान केलं अविरतपणे अशा प्रकारची त्यांची सेवा आहे. असे असणारे रामदाची आसारामजी बियाणे त्यांना एवढा आनंद होते महाराज एवढा आनंद होते सोनाजी बाबा येण्यात. सोनाजी बाबाच्या दिल्ली घ्यायला ते पादुकापर्यंत येतात पण यावर्षी गायब डोळ्याचे कसे येते